माहिती मिळाली की ते कंपोस्ट पाथरे बुद्रुक तालुका शिमला येथून आलेलं आहे. तर माझ्या लग्नाला 2.5 वर्ष पूर्ण झाले. त्याच्यात मी अगोदर कोपरगाव शिर्डी या ठिकाणी भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यामध्ये व्यवस्थित रिझल्ट नाही आला. वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी माळवकर आणि डॉक्टर वर्षा पस्ती मॅडम यांचं तिथं आम्हाला ट्रीटमेंट चालू केलं. तिथून आम्ही 1 महिना ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर आम्ही नाशिकला त्यांनी बोलवलं. नाशिकला बोलवल्यानंतर पहिल्याच याच्यामध्ये आम्हाला IUI त्याला 1 महिन्यामध्ये पहिल्या याच्यात रिझल्ट आला आणि आता 1.5 महिन्याची प्रेग्नेन्सी राहिली. तर त्याचा रिझल्ट चांगला आहे असं म्हणजे दोघांचं पण मत आहे. तर अजून जर कोणाला जर ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर आम्ही बाहेर पण सांगू आणि इथे येणारे जे पेशंट आहेत त्यांना पण तर 101% कुणी अशी आमची इच्छा आहे दोघांची. तर इथं आल्यानंतर डॉक्टर मळगावकर हे पण सिंगापूर येथे शिकलेले आहे आणि डॉक्टर बस्ते मॅडम या पण जर्मनी येथे शिकलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय दोन्ही पण टॅलेंट असल्यामुळे कुठलीही प्रेग्नेन्सी किंवा एखादा पेशंट आला आणि त्याला निगेटिव्ह विचारला असं काही अनुभव येणार नाही. आणि असं वेगळं वाटतं इथं आल्यानंतर का आपण दवाखान्यात नाही आलो आता एका पाहुणे म्हणून आला असं वाटतं. इथं असं एकदम आपुलकीची भावना मिळते. एकदम रिस्पॉन्स आणि अर्धा तास 1 तास पेशंट संग डॉक्टर बोलतात. त्याच्यामध्ये खूप कौतुक वाटतं. पण मला इथं रिझल्ट आला आणि पैशाचं काय असं नाही का इथं लय पैसे लागतात असं काही नाही. कुठे गेलं तरी फी तेवढीच फक्त 3-20 रुपये द्यायची नाही 60 रुपये द्यायचे बदल काही नाही. आणि तसं काही नाही समजा पैसे असले नसते तरी इथं रिस्पेक्ट चांगला मिळतो. नंतर त्या पुढच्या वेळेस द्या त्याच्यामध्ये फार योगदान मिळतं. तिथला स्टाफ जो आहे तो स्टाफ पण चांगला आहे. त्यांचं डॉक्टरचं मॅडमचं काही विषय देत नाही असं बाकीचे काही विषय म्हणजे महत्व सांगायचं म्हटलं तर दुसरं काही नाही. मॅडम आणि डॉक्टर एकदम फ्रेंडली आणि आडमध्ये आपण जर फोन केला तर फोनमध्ये ते बोलू शकतात. इतर तरी कसं असतं डॉक्टर बिझी आहे तुम्ही नंतर कॉल करा समक्ष येऊन भेटा असे उत्तर ऐकायला मिळतात. इथं तसं नाही कारण मी मंगळवारीच फोन केला डॉक्टरांसोबत बोललो तर ते डायरेक्ट फ्रेंडली बोलतो. त्याच्यामुळं आणखीन बरं वाटतं मला. आजपर्यंतची सोनोग्राफी केली काळेपट्टी पण आलेली आहे. प्रेग्नन्सी एकदम छान आहे. तुमचं अभिनंदन करतो. थँक्यू.